लॉ. ओके, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. ओके, यालाच किर्चॉफ्स करंट लॉ सुद्धा म्हणतात. KCL, K फॉर किर्चॉफ्स, C फॉर करंट, L फॉर लॉ, KCL लॉ. आणि यामध्ये काय होतं बाळांनो, एक पॉइंट राहिला याच्यातला सांगायचा बाळांनो. जेव्हा तुम्ही विचारात घेता या वायर मधून करंट चालले म्हणजे चार्ज पळायला लागलेत, या वायर मधून करंट यायला लागले म्हणजे चार्ज यायला लागलेत, या वायर मधून करंट चालले किंवा येते म्हणजे चार्जशी संबंध आहे. म्हणून जेवढे चार्ज आलेत तेवढे चार्ज चालेत, जंक्शनला चार्ज झिरो स्टॉक होतात. म्हणून कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज टेक्स प्लेस ॲट एनी जंक्शन. म्हणून कॉन्झर्वेशन, देर इज नो लॉस ऑफ चार्ज अँड गेन ऑफ चार्ज. इथं करंटचा लॉस, सॉरी चार्जचा लॉस नाही ना गेन नाही आहे. म्हणून इथं चार्ज ड्रॉप होत नाहीत ना चार्ज ॲड होत नाहीयेत. म्हणून करंट, जाणारं करंट आणि येणारं करंट समान असतं. म्हणून चार्ज कॉन्झर्वेशन टेक्स प्लेस in the first law, Kirchhoff's current law. Obey the conservation law of charge. कारण चार्ज ऑलवेज कॉन्झर्वेशन मध्ये असतात, कॉन्झर्वेटिव्ह नेचरचे असतात चार्जेस. ही प्रॉपर्टी आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये शिकलेली आहे. म्हणून की किर्चॉफ्स करंट लॉ मध्ये कुणाचं कॉन्झर्वेशन होतं तर चार्जचं कॉन्झर्वेशन होत असतं. आता जाऊया दुसरा लॉ. त्या लॉचं नाव आहे व्होल्टेज लॉ. व्होल्टेज लॉ, व्होल्टेज वर बोललंय म्हणून व्होल्टेज लॉ. लूप वर अप्लाय केलाय म्हणून लूप लॉ. लूप आणि सेकंड लॉ आहे हा, सेकंड लॉ. ओके बेटा, तर हा किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ म्हणा, किर्चॉफ्सचा लूप लॉ म्हणा किंवा किर्चॉफ्सचा सेकंड लॉ म्हणा. तर याला KVL म्हणतो आपण, KVL, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. किर्चॉफ्स करंट लॉ तसं किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आहे. चला, यांनी काय सांगितलं सांगतोय बाळांनो. Any complicated circuit for a closed loop of, for a closed loop of any electronic circuit, complicated composite circuit, the algebraic sum of voltage, algebraic sum of EMFs of the cells E is equal to algebraic sum of products of current and resistances of the each and every branch in that loop. त्या लूप मध्ये असणाऱ्या प्रत्येक ब्रँचचं रेजिस्टन्स आणि त्यातून जाणाऱ्या करंटचा गुणाकारांची बेरीज is equal to sum of EMFs of the cells into that loop. तुम्ही निवडलेल्या लूप मध्ये असणाऱ्या सर्व सेलच्या EMF ची बेरीज, EMF ची किती सेल असू द्या त्या लूप मध्ये, तुम्ही ठरवलेल्या लूप मध्ये असणाऱ्या सर्व सेलच्या EMF ची बेरीज is equal to त्याच लूप मध्ये असणाऱ्या प्रत्येक ब्रँचेस याचं रेजिस्टन्स आणि त्याच्यातून जाणाऱ्या करंट यांच्या गुणाकारांच्या बेरजे इतकं असतं. सम ऑफ EMF इक्वल टू सम ऑफ प्रोडक्ट्स ऑफ करंट अँड रेजिस्टन्सेस ऑफ ईच ब्रँच इन दॅट लूप. जे काही बोलायचंय, जेवढ्या काही सेल असतील, सर्किट मध्ये किती का राहत नाहीत हो बॅटऱ्या, सर्किट मध्ये किती का सेल राहत नाहीयेत, सर्किट मध्ये कितीही कंपोनेंट असू द्या, पण तुम्ही निवडलेल्या लूप बद्दलच एवढं बोला. जो काही तुम्ही लूप निवडलाय त्याच्याबद्दलच बोललं जातं. म्हणून तो बोलताना असं म्हणतोय, फॉर अ क्लोज्ड लूप of any electronic circuit, the algebraic sum of the EMFs of the cells is always equal to algebraic sum of the product of current and resistances of the component in that loop. ही आहे किर्चॉफ्स सेकंड लॉ ची स्टेटमेंट. मग आता समटाइम्स याला असं पण म्हणतात, सम ऑफ EMF प्लस सम ऑफ प्रोडक्ट्स इक्वल टू 0. म्हणून सर्व सेलच्या EMF ची आणि प्रोडक्टची बेरीज
ही ऑलवेज इक्वल टू 0 असते. म्हणजेच काय हे बघा, EMF म्हणजे एनर्जी आहे, पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा एनर्जी पर युनिट चार्ज आहे. ओके, म्हणून ही पण एनर्जी आहे, ही पण एनर्जी आहे. ही बॅटऱ्यांनी दिलेली एनर्जी आणि ही चार्ज न वापरलेली एनर्जी, दिलेली एनर्जी आणि वापरलेली एनर्जी सारखीच असते. म्हणून एखाद्या निवडलेल्या लूपमध्ये जेवढे काही तुमचे सप्लायर आहेत सेल्स, त्यांच्या सर्वांच्या EMF ची बेरीज म्हणजे सप्लाय केलेली एनर्जी, आणि जेवढे काही कंपोनंट आहेत रेजिस्टर्स, इंडक्टर, कॅपॅसिटर, जेवढे काही कंपोनंट आहेत त्यांनी वापरलेली एनर्जी यांची बेरीज ही समानच असते. म्हणजे कुणाचं कॉन्झर्वेशन होत आहे? एनर्जी कॉन्झर्वेशन. म्हणून सेकंड लॉ, किर्चॉफच्या सेकंड लॉ मध्ये कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी टेक्स प्लेस आणि फर्स्ट लॉ मध्ये कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज टेक्स प्लेस होत असतं. आता मी या लॉला स्पष्ट करण्यासाठी, एक्सप्लेन करण्यासाठी, अप्लाय करण्यासाठी मी एक लूप नाही तर 3 लूप असणारा एक सर्किट गृहीत धरतो. 3 लूप बनवलेला एक सर्किट गृहीत धरतो आणि त्या सर्किट मधल्या कुठल्याही लूपला व्होल्टेज लॉ कसा लावायचा ते मी इथं समजून सांगतोय बाळांनो. परंतु इथं EMF ची पण बेरीज आहे आणि प्रोडक्टची पण बेरीज आहे. इथं फक्त एकट्याची बेरीज होती, इथं सम ऑफ करंट इक्वल टू 0 होतं. तर 2 साइन कन्व्हेन्शन होते. कोणता करंट पॉझिटिव्ह घ्यायचा? एक साइन कन्व्हेन्शन. कोणता करंट निगेटिव्ह घ्यायचा? दुसरं साइन कन्व्हेन्शन. इथं तर दोघांची बेरीज आहे. मग याच्याबद्दल 2 साइन कन्व्हेन्शन, याच्याबद्दल 2 साइन कन्व्हेन्शन, म्हणजे एकूण किती साइन कन्व्हेन्शन होणार? 4. तर चला आता EMF बद्दलचे 2 साइन कन्व्हेन्शन सांगतो आणि करंट बद्दलचे 2 साइन कन्व्हेन्शन सांगतोय बाळांनो. जर तुम्ही या पद्धतीची स्टेटमेंट वापरत असाल, या सूत्राचा उपयोग घेत असाल तर साइन कन्व्हेन्शन कसे आहेत ते सांगतो. जर तुम्ही या पद्धतीने लिहिणार असाल, लिहिण्याची पद्धत ही पण आहे, ही पण आहे. मग या पद्धतीने लिहित असाल तर साइन कन्व्हेन्शन कसे, या पद्धतीने लिहित असाल तर साइन कन्व्हेन्शन कसे, तर लक्षात घ्या दोन्हीमध्येही लेफ्ट साइडला EMF आहे, लेफ्ट साइडला EMF आहे. म्हणून EMFच्या साइन मध्ये नो चेंज. ओके, चला म्हणून कुठलं EMF पॉझिटिव्ह घ्यायचं याबद्दल बोलतोय. द EMF ऑफ द सेल is taken to be positive if the traced loop, our loop is traced from negative terminal of the cell to positive terminal of the cell. जर समजा तुम्ही लूप स्वेप करताय, हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे. ओके, तुमचा लूप इकडनं इकडे चाललाय, ही दिशा आहे लूपची आणि या सेलचे EMF E असेल तर EMF ऑफ दिस सेल इज टेकन टू बी प्लस. का? द डायरेक्शन ऑफ लूप इज फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. दॅट्स वाय द EMF इज पॉझिटिव्ह. समजा तुम्ही लूप ठरवत असताना या बॅटरीच्या पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जात असाल तर अशा वेळेस EMF चं साइन निगेटिव्ह घ्या. म्हणजे याचा अर्थ साइन कन्व्हेन्शन रिगार्डिंग द साइन ऑफ EMF इज डिपेंड करतं, साइन ऑफ EMF डिपेंड करतं डायरेक्शन ऑफ ट्रेस्ड लूप. तुम्ही लूप कुठल्या डायरेक्शन मध्ये ट्रेस केलेला आहे, ठरवलेला कुठला डायरेक्शन मध्ये ठरवलेला आहे, त्या डायरेक्शन वरून EMF चं साइन डिपेंड असतं. जर तुम्ही ठरवलेल्या लूपची दिशा निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जात असेल, लूपची दिशा म्हणतोय, तर त्या सेलचे EMF पॉझिटिव्ह घ्या. तुम्ही ठरवलेल्या लूपची दिशा पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जात असेल तर त्या सेलचं EMF निगेटिव्ह घ्या. झालं. साइन कन्व्हेन्शन रिगार्डिंग द EMF ऑफ द सेल बद्दल संपलं. मग तेच साइन कन्व्हेन्शन इकडे घ्या, तेच साइन कन्व्हेन्शन इथं घ्या. का? दोन्ही इक्वेशन मध्ये EMF लेफ्टलाच आहे, इक्वल टू च्या लेफ्टला आहे. ओके बेटा, चला. म्हणून साइन कन्व्हेन्शन रिगार्डिंग द EMF किंवा रिगार्डिंग द EMF ऑफ द सेल्स आर दोज the EMF of the cell is positive when the direction of loop is from negative to positive terminal of the cell. The sign of EMF is negative when the direction of loop is from positive terminal to negative terminal of the cell.
ओके बेटा, मग निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जात असाल तर ईएमएफ पॉझिटिव्ह घ्या, पॉझिटिव्ह कडनं निगेटिव्ह कडे जात असाल तर ईएमएफ निगेटिव्ह घ्या. ओके बेटा, तर साइन कन्व्हेन्शन रिगार्डिंग द ईएमएफ संपलं. आता साइन कन्व्हेन्शन फॉर दिस प्रोडक्ट, तर कोणता प्रोडक्ट पॉझिटिव्ह घ्यायचं आणि कोणता प्रोडक्ट निगेटिव्ह घ्यायचं जर तुम्ही अशा पद्धतीने लिहित असाल तर इकडे घेतलेला पॉझिटिव्ह प्रोडक्ट इकडे आल्यानंतर काय होणार, निगेटिव्ह होणार आहे. म्हणून याच्याबद्दलचे साइन कन्व्हेन्शन तुम्ही जर या पद्धतीने स्टेट करत असाल, या फॉर्म्युल्यानुसार, या स्टेटमेंटनुसार जर तुम्ही सांगत असाल, एक्सप्लेनेशन देत असताना तुम्ही स्टेटमेंट अशी सांगितलं असेल, कसं, फॉर अ क्लोज्ड लूप ऑफ एन इलेक्ट्रॉनिक नेटवर्क algebraic sum of EMFs of the cell is equal to algebraic sum of products of current and resistances of the branches. तर तेव्हा वेगळे साइन कन्व्हेन्शन. जर तुम्ही असं म्हटलं असेल, सम ऑफ algebraic sum of EMFs of the cells and algebraic sum of the products of current and resistances in the branch of that loop is always equal to 0 म्हणायचं असेल तर तुम्हाला इथले साइन कन्व्हेन्शन वेगळे असतील. जे साइन कन्व्हेन्शन इकडे वापरणार आहात त्याच्या अपोजिट इथं असतील. तुम्ही कसं लिहिता त्याच्यानुसार सांगायचं बाळांनो. काही बुक्समध्ये ही स्टेटमेंट सांगितलंय, काही बुकमध्ये ही स्टेटमेंट सांगितले. तुम्ही कोणतं पुस्तक वापरतात त्यानुसार तुम्ही ठरवायचं. ओके, म्हणून दोन्ही सांगतोय मी. म्हणून या केसमध्ये कोणता प्रोडक्ट पॉझिटिव्ह घ्यायचा, ज्या करंटची दिशा, लूपची दिशा सेम असेल, ज्या दिशेत लूप चाललाय तुमचा, ज्या दिशेत तुम्ही लूप ठरवलाय त्याच दिशेत जर करंट चाललं म्हणजेच प्रोडक्टची दिशा ही लूप आणि करंटच्या दिशेवर अवलंबून आहे. तुम्ही ठरवलेल्या लूपची दिशा आणि करंटची दिशा या दोघांच्या डायरेक्शनवर डिपेंड आहे प्रोडक्टचं साइन. जर दोघांची दिशा सेम असेल तर प्रोडक्ट पॉझिटिव्ह घ्या इथं, आणि दोघांची दिशा जर अपोजिट असेल तर प्रोडक्ट पॉझिटिव्ह घ्या इथं. म्हणून ज्या दिशेत करंट जातं त्या दिशेत जर लूप घेतलात तर तो प्रोडक्ट पॉझिटिव्ह घ्या इथं लिहिताना, आणि ते इकडे लिहिल्यानंतर काय होतं, निगेटिव्ह, म्हणून निगेटिव्ह घ्या असं म्हणतोय. म्हणून कुठलंही एक लक्षात ठेवा बाळांनो, माझं काम आहे, कारण विविध स्टुडंट विविध प्रकारचे पुस्तकं वापरतील, त्यांचं समाधान करणं गरजेचं आहे. म्हणून दोन्हीही पद्धतीनं मी सांगत आहे बाळांनो. इथं जर तुम्ही या केसमध्ये तुम्ही वापरत असाल, दोघांची दिशा सेम, प्रोडक्ट पॉझिटिव्ह, दोघांची दिशा अपोजिट, प्रोडक्ट निगेटिव्ह इथं, आणि उलट इथं दोघांची दिशा सेम, प्रोडक्ट निगेटिव्ह, दोघांची दिशा अपोजिट, प्रोडक्ट पॉझिटिव्ह. ओके बेटा, तर साइन कन्व्हेन्शन रिगार्डिंग द प्रोडक्ट पण झालं आणि साइन कन्व्हेन्शन रिगार्डिंग द ईएमएफ ऑफ द सेल पण झालेले आहेत. दोन साइन कन्व्हेन्शन ईएमएफ बद्दल, दोन साइन कन्व्हेन्शन प्रोडक्ट बद्दल. ओके बेटा, पुन्हा एकदा सांगतोय, कुठल्या सेलचा पॉझिटिव्ह ईएमएफ घ्यायचा जर लूपची दिशा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चालली की पॉझिटिव्ह घ्या, आणि लूपची दिशा पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह होत असेल तर निगेटिव्ह घ्या. संपलं, ईएमएफ बद्दल संपलं. आता प्रोडक्ट बद्दल, कोणता प्रोडक्ट पॉझिटिव्ह घ्यायचा या केसनुसार, करंट आणि लूप सेम डायरेक्शन मध्ये असेल तर निगेटिव्ह घ्या प्रोडक्ट, आणि अपोजिट डायरेक्शन मध्ये असेल म्हणजे लूप तुमचा करंटच्या अगेन्स्ट जात असेल तर तेव्हा तो पॉझिटिव्ह घ्या. इथं सांगताना उलट सांगितलं मी. कुठली एक लक्षात ठेवा. चला, साइन कन्व्हेन्शन कळले, स्टेटमेंट कळली. काय हो स्टेटमेंट मध्ये, सप्लाय केलेली एनर्जी इक्वल टू वापरलेली एनर्जी. सप्लाय केलेली वापरलेली सर्वांची बेरीज 0, एकच अर्थ, म्हणजे देर इज नो लॉस, देर इज नो गेन. टोटल बेरीज इक्वल टू 0 आहे म्हणजे देर इज नो लॉस, नो गेन, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ओके बेटा, हा. मग चला, आता किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ काय आहे त्याचे 4 साइन कन्व्हेन्शन समजले असतील तर आता अप्लाय करायला जाऊया. मग मी काय करतो, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करण्यासाठी एक सर्किट घेतो. त्या सर्किटमध्ये कमीत कमी 3 क्लोज्ड लूप आहेत. क्लोज्ड लूप याचा अर्थ काय बाळांनो, जिथून सुरुवात केलं वापस तिथंच येण्यासाठी
किती पद्धतीनं किती मार्गानं वापस येऊ शकतो आणि जिथं वापस आलात तिथं तुमचा क्लोज्ड लूप बनला असा अर्थ होतो. आणि ओपन लूप म्हणजे कसं, निघालात तुम्ही तिथं जाऊन थांबलात, तिथून मार्गच नाही वापस यायचा, त्याला ओपन लूप म्हणायचं. ओके बेटा, तर किर्चॉफचे व्होल्टेज लॉ क्लोज लूप साठी लावताना काय करायचं ते सांगतो, ओपन लूप साठी पण काय करायचं ते पण सांगतो बाळांनो. म्हणून किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ नेहमीच क्लोज्ड लूप साठी असतो असं नाही, ओपन लूप साठी सुद्धा असतो. म्हणून ओपन लूप असो की क्लोज्ड लूप असो, फॉर अ क्लोज्ड लूप म्हणण्यापेक्षा फॉर अ गिवन लूप म्हणायचं. फॉर अ गिवन लूप ओपन लूप असेल तर ओपन लूप साठी कसं लावायचं ते पण सांगतोय. काही नाही, सर्वांची बेरीज इक्वल टू 0, कॉन्झर्वेशन झालं पाहिजे ना. हा बस, चला मग आता जाऊया हाऊ टू अप्लाय द किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ बाय कन्सिडरिंग द साइन कन्व्हेन्शन्स ऑन EMF अँड प्रोडक्ट. म्हणून अप्लिकेशन ऑफ किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ किंवा